पहिलाच पेपर त्या बघूया आजचा पेपर कसा जातो. आणि पेपरचा पहिला दिवस आहे आणि सगळी गँग पेपर देणार आहे. वाघ बाहेर तो ना एक्झामच्या आधी 2 तास वाचतो. तुझा झालाय का रे? जरी उत्तर चुकलं हा तरी स्टेप आहे. हा स्टेप त्याचं उत्तर मी देतो, मी उडी मारू. मार. नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही निघालो कॉलेजला जाण्यासाठी. आता आहे आमचा पहिलाच पेपर. त्या बघूया आजचा पेपर कसं जातं ते. मी त्यासोबत बघत आज डिफॉल्टरवाल्यांसोबत काय होतं ते. तर कंटिन्यूस ब्लॉग होतो तुम्ही इथं बघत कळेलच तुम्हाला काय आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, आजचा आमचा विचार आहे. चांगले सुविचार दिवसाची सुरुवात ना. पहिला दिवस आहे आणि सगळी गँग पेपर देणार आहे. वाघ बाहेर जलवा आहे हमारा. नाही 2 वाघ आहेत ना. तू एक वाघ आहे आणि हा एक पुढे एक बसलेला आहे. तुम्ही दोघं गाय जाता आमची चालू आहे. रिव्हिजन. भूषा काय करतोय काय माहिती. भूषाला लागलाय घोडा. केलं नाही काय केलं. तो ना एक्झामच्या आधी 2 तास वाचतो, बाकी वाचतच नाही. मार्क्स आपल्याला हा पास होतो. आपण 2 दिवस वाचतो तरी पण कमीच येतात का. तुझा झालाय का रे? कसं झालं कमी होत आहे गेले. आणि मानी इकडे एकटाच बसलाय रिव्हिजन करत. सिलेबस कॉपी कुठे बोल, कसं वाटतं तुला? डिफॉल्ट कसा गाय आता आमचा जस्ट पेपर झालाय आणि हे डिपोल्टर मध्ये होता. यांचे पेपरच घेतले नाही. काय पंक्या बोलायचं तुला? काय उपयोग नाही पडला. जरी उत्तर चुकलं हा तरी स्टेप आहे. राजाजी. हा स्टेप कैसा काय रे तिचे. हा अगर मार्क्स आया तो आएगा, नहीं तो नहीं आएगा. बस इतना है. माझी एवढी येणारच नाही की मग मी काय इकडे सांगतो. संदर्भ स्पष्ट करा. नाही संदर्भ स्पष्ट करा. क्वेश्चन याचं मराठीमध्ये स्पष्ट करा. त्याचं उत्तर मी देतो, मी उडी मारू. मार. त्याचं याचं काय जातं संदर्भ कुठे काय जाता आमचा चालू आहे उद्याच्या पेपरचा अभ्यास. हे बघा आमचा सिलेबस कॉपी आणि हे आमच्या नोट्स चालू. आता उद्याच्या पेपरचा फुलीचा अभ्यास. आणि आजचा पेपर जो तो चांगला गेला आणि फक्त कॅल्क्युलेशन मध्ये जिथं घोडं पेंट खाल्लं आणि राहायला विषय डिफॉल्टरचा सकाळी बोललो होतं. तर डिफॉल्टर वाले जे होते त्यांना तर त्यांची तर आज एक्झामच घेतली नाही. आता त्यांची एक्झाम घेतील की नाही घेतील ते माहिती नाही. आणि आमच्या ग्रुपमधले 2 जण त्या डिफॉल्टरमध्ये होते, पण ते ॲट द टाइम जे ते डिफॉल्टरमधून निघाली आणि त्यांची एक्झाम झाली. आता बघूयात आता उद्या त्यांची एक्झाम घेतात का नाही. डिफॉल्टरमध्ये जे होते ते आज तर घेतली ना, आता उद्या कळलंच घेतात का नाही. आता आमच्या जेवढे इथं फुल स्टडी. उद्या दुसरा पेपर आहे आमचा इथे. आता झाले झोपायचे आणि आता आम्ही झोपतोय. अभ्यास वगैरे झाला बऱ्यापैकी आणि आता बाकीचं आता सकाळी जे ते करताल आता मी आता आमचा मानेच होता आम्ही झोपतोय आणि आता माने करतोय आता आमचं इथं पाठ. आम्ही झोपतो ना तेव्हा त्याची सुरुवात होती अभ्यास करायची. आणि तिकडे विश्वास झोपलाय. काय विश्वा काय बोलायचं तुला? गाय आता झाली झोपायची आणि आता आम्ही जिथे अभ्यास करून जिथे झोपतोय तिथं आणि 2 जण इथं जिथे झोपले. तर मला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते लाईक शेअर कमेंट करून तिथे सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायचे ते विसरू नका. तर भेटत आपण लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.